See these questions. First of all, consider this question number 3. What the question represents: if R is a relation from a finite set A having m elements to a finite set B having n elements, then the number of relations from A to B, number of relations from A to B. काय सांगितलं क्वेश्चन मध्ये? R is the relation from A to B. Number of elements in set A equal to m and number of elements in set B equal to n. ओके, त्याला एक 2-3 प्रिव्हियस कन्सेप्ट जे आहेत त्यांचं कॉम्बिनेशन असलेला हा क्वेश्चन आहे. एनीबडी कॅन टेल द आन्सर? If tried, 2 raised to m into m. 2 raised to m into n. ओके, गुड. पहा आता काय काय कन्सेप्ट लागतात पहा वेगळ्या. म्हणजे विदाऊट एनी कॅल्क्युलेशन फक्त काही फंडामेंटल थिंग्स 2-3 वेगळ्या ठिकाणच्या त्या कंबाईन करून क्वेश्चन तयार केलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यासाठी रिलेशन म्हणजे नेमकं काय हे क्लिअर पाहिजे. व्हॉट इज रिलेशन आर फ्रॉम ए टू बी? रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बी या सेटचा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन. ए क्रॉस बी याचा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन. एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी इज कॉल्ड रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. ओके, any subset of A cross B is called relation R from A to B. आता यासाठी जर A या सेटमध्ये m नंबर ऑफ एलिमेंट असतील, B या सेटमध्ये n नंबर ऑफ एलिमेंट असतील, तर A क्रॉस B मध्ये किती एलिमेंट असतील? m into n. m into n, बरोबर आहे. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी इक्वल टू m इंटू n. हा डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट आहे आपला आणि थेरॉटिकलीच तो तुम्ही याच्यातूनही लक्षात ठेवू शकता. ए या सेटमध्ये जर 3 संख्या असतील, बी या सेटमध्ये जर 4 संख्या असतील, तर ए क्रॉस बी म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 4 12 एलिमेंट त्यामध्ये असणार. ओके, इफ सेट ए कंटेन्स m नंबर ऑफ एलिमेंट्स, B contains n number of elements, then A cross B contains m into n number of elements. ओके, पुन्हा आता डेफिनेशन वरती यायचे रिलेशनच्या. एनी सबसेट ऑफ A क्रॉस B इज कॉल्ड रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. ए क्रॉस बीचा कोणताही सबसेट
ए क्रॉस बी ला किती सबसेट असतील? m into n. ए क्रॉस बी ला किती सबसेट असतील? फरक लक्षात घ्या क्वेश्चनचा. 2 raised to m into n. एखाद्या पॉवर सेट मधली कन्सेप्ट आहे. एखाद्या सेटमध्ये जर एन नंबर ऑफ एलिमेंट असतील तर त्याला किती सबसेट असतात? 2 raised to n. 2 रेस टू एन. तो रिझल्ट इथे वापरायचा आहे. एखाद्या सेटमध्ये जर एन नंबर ऑफ एलिमेंट असतील तर त्याला किती सबसेट असतात? 2 रेस टू एन. एखाद्या सेटमध्ये जर 2 एलिमेंट असतील तर त्याला 4 सबसेट असतील, 2 स्क्वेअर. एखाद्या सेटमध्ये जर 3 एलिमेंट असले तर त्याला 2 रेस टू 3 म्हणजे 8 सबसेट असतात. बरोबर आहे. कोणत्याही सेटला किती सबसेट असतात? 2 रेस टू एन. मग ए क्रॉस बी मध्ये एलिमेंटची संख्या किती आहे? m into n. याचा अर्थ ए क्रॉस बी ला सबसेट किती? 2 raised to m into n. 2 रेस टू एम इंटू एन. नंबर ऑफ सबसेट्स ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू 2 रेस टू एम इंटू एन. आणि हे नंबर ऑफ सबसेट म्हणजेच झाले नंबर ऑफ रिलेशन्स. कारण ए क्रॉस बीचा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन असतं ए टू बी. बरोबर. ए क्रॉस बीचा कोणताही सबसेट म्हणजेच रिलेशन फ्रॉम ए टू बी. मग ए क्रॉस बी ला किती सबसेट? m into n. ए क्रॉस बी ला किती सबसेट? 2 रेस टू एम एन. ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट? एम m एन. into n. फरक लक्षात आला. ए क्रॉस बी मध्ये एलिमेंटची संख्या एम इंटू एन. पण ए क्रॉस बी ला सबसेट किती? 2 रेस टू एम एन. मग जेवढे सबसेट तेवढे रिलेशन. आणि त्यामुळं नंबर ऑफ रिलेशन्स किती झाले? 2 raised to m n. ओके. साईडला हे शॉर्टमध्ये सोल्युशन तुम्ही नोट डाऊन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे? लेट कॅपिटल आर ए कमा ए बी ए रिलेशन ऑन सेट ए. पण या क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे. यात सेट ए कोण आहे तोच दिलेला नाहीये. तो सेट ए लिहा. ए बी सी 3 एलिमेंट त्यामध्ये आहेत. तर आर हे रिलेशन कुठल्या टाईपचं आहे ते विचारलंय. ऑप्शन्स काय दिलेत पहा केअरफुली. पहिलं ऑप्शन आहे सिमेट्रिक. दुसरं आहे अँटी सिमेट्रिक. तिसरं आहे सिमेट्रिक अँड अँटी सिमेट्रिक. चौथं आहे नायदर सिमेट्रिक नॉर अँटी सिमेट्रिक. मग आता आपल्याला बघायचं आहे की हे रिलेशन सिमेट्रिक आहे का अँटी सिमेट्रिक आहे का दोन्ही नाही आहे. कसं चेक करणार? सिमेट्रिक आहे का हे?
सिमेट्रिक आहे का? हो. येस हो. आहे. काय कारण? सिमेट्रीसाठी काय आवश्यक आहे? जर आर या रिलेशनमध्ये, आर मध्ये, ए मध्ये नाही, आर या रिलेशनमध्ये ए कामा बी हा एलिमेंट असेल तर त्या प्रत्येक ए कामा बी साठी त्यात बी कामा ए पण असणं आवश्यक आहे. प्रत्येक ए कामा बी साठी बी कामा ए असायला पाहिजे. जर सगळ्यांसाठी असला तर सिमेट्रिक, जर एकासाठीही नसला तर अँटी सिमेट्रिक. आणि काहीसाठी आहे, काहीसाठी नाही. नायदर सिमेट्रिक नॉर अँटी सिमेट्रिक. ओके, मग आता आपण बघू सिमेट्रीसाठी. जर प्रत्येक ए कामा बी साठी बी कामा ए असला तर ते सिमेट्रिक असतं. आता यात एलिमेंटच एक दिलेला आहे, तो पण ए कामा ए दिला आहे. तर ए कामा ए मध्ये इंटरचेंज केलं तरी काय होणार आहे? तोच एलिमेंट मिळणार आहे ना. ए कामा ए ला इंटरचेंज केलं तर काय मिळणार? ए कामा एच मिळणार ना. मग हा त्या सेटमध्ये आहे, हा पण त्या सेटमध्ये आहेच. म्हणजे यातल्या प्रत्येकासाठी सिमेट्रिक एलिमेंट आहेच ना त्यात. म्हणजे हे रिलेशन सिमेट्रिक आहे. बरोबर आहे? हो. अँटी सिमेट्रिक आहे का? नाही. 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 अँटी सिमेट्री लक्षात घ्या, कन्सेप्ट एखाद्या वेळी मिस्टेक होऊ शकते की एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नको आहे. एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नको आहे, त्याला अँटी सिमेट्रिक म्हणायचं. आणि सगळ्या एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी पाहिजे, त्याला सिमेट्रिक म्हणायचं. आता हे सिमेट्रिक तर आहे, त्यामुळं हे ऑप्शन होणार नाही. गॉट दिस? येस सर. जर यात आर या रिलेशनमध्ये समजा असं रिलेशन दिलंय ए कॉमा बी, सिमेट्रिक होण्यासाठी त्यात बी कॉमा ए पाहिजे, तो नाही आहे, मग हे सिमेट्रिक होणार नाही. पण हे अँटी सिमेट्रिक होईल, कारण एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नसली की ते अँटी सिमेट्रिक असतं. बरोबर? त्यामुळे जर असं असेल तर ते अँटी सिमेट्रिक होईल. ओके. हां, एक आता पहा, पण प्रॉब्लेम काय? म्हणजे ऑप्शन ए तर आपण म्हणतोय, पण अँटी सिमेट्रीमध्ये एक मायनर छोटासा पॉईंट असा आहे की याचा इफेक्ट अँटी सिमेट्रीवरती होत नाही. म्हणजे काय की दोघं जण जर सारखे असतील तर त्याचा इफेक्ट अँटी सिमेट्रीवरती होत नाही. त्याचा इफेक्ट अँटी सिमेट्रिकवरती होत नाही. म्हणजे काय लक्षात घ्या, ए कॉमा ए, बी कॉमा बी, ए कॉमा बी, बी कॉमा सी. समजा हे रिलेशन आहे, हे एक रिलेशन आहे R1,
आणि हे एक रिलेशन आहे R2. A, B, B, A. आता मला सांगा R2 हे रिलेशन कोणत्या टाईपचं आहे? Symmetric. सिमेट्रिक आहे. कन्फर्म? हो. येस. हो. 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 सिमेट्रिकमध्ये प्रत्येक एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी पाहिजे. पैकी यांचा तर काही प्रॉब्लेम नसतोच. त्याला काय इंटरचेंज केलं तरी तेच मिळतात, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम नसतोच. ह्या A, B साठी सिमेट्रीची जोडी B, A आहे आणि B, A साठी A, B आहे. म्हणजे हे रिलेशन सिमेट्रिक आहे. आता हे सिमेट्रिक आहे का? नाही. हे सिमेट्रिक आहे का? नाही. का? A, B साठी इथे B, A आहे का? नाही. आणि B, C साठी C, B आहे का? नाही. नाही. मग हे सिमेट्रिक होतंय का? नाही. नाही होत. नाही. आता सांगा हे अँटी सिमेट्रिक आहे का? नाही. नाही. अँटी सिमेट्रिक आहे का? नाही. नाही. आहे का? का नाही बरं? A, जोडी पाहिजे ती नाहीये. ट्रान्झिटिव्ह नाही म्हणत आहे आपण, अँटी सिमेट्रिक म्हणतोय. ते A, C ट्रान्झिटिव्ह साठी पाहिजे असतं. कन्फ्युजन होऊ देतो कारण का? त्याच्यात A, आहे B, B आहे. हा. अँटी सिमेट्री म्हणजे काय? एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नको आहे. एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नको आहे. A, B साठी सिमेट्रीची जोडी आहे का? नाही. B, C साठी नाही. सिमेट्रीची जोडी आहे का? नाही. नाही. यांच्यासाठी तर सिमेट्रीची जोडी नाही आहे. A, साठी सिमेट्रीची जोडी आहे का? आहे. हा? हो. आहे. हो, तो स्वतःच B, B साठी सिमेट्रीची जोडी आहे का? हो. आहे. तो हो. स्वतःच. आहे. पण तो स्वतःच असेल तर तो कन्सिडर करण्याची गरज नाही. ही एक मायनर ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे, ती लक्षात घ्या. जे आपण म्हटलं होतं यांचा इफेक्ट होऊ द्यायचा नाही, यांचा प्रॉब्लेम येऊ द्यायचा नाही. तर प्रत्येक टाईपसाठी सिमेट्रिकसाठी पण, अँटी सिमेट्रिकसाठी पण आणि ट्रान्झिटिव्हसाठी पण. हां, रिफ्लेक्सिव्हमध्ये त्याचा परिणाम होतो, नो डाऊट. पण इतर टाईपमध्ये यांचा इफेक्ट होत नाही. याचा अर्थ काय की यांच्या जरी जोड्या असल्या, हे सारखे वाले आहेत ना, यांच्या जोड्या तर असणार ना. यांच्या जरी जोड्या असल्या तरी त्यांचा उपयोग नाही आहे किंवा त्यांना इम्पॉर्टन्स नाही आहे. याची जोडी आहे का? A, B साठी जोडी आहे का? B, C साठी जोडी आहे का? नाही. यांच्यासाठी जर जोडी नसेल तर अँटीसिमेट्रिक. म्हणजे A, B
belongs to R implies B comma A does not belong to R for all A comma B belongs to R provided that A not equal to B. आता कोण पहा कशी लक्षात घ्या. आणि क्वेश्चन्स जे मिस्टेक होतात बऱ्याचदा ते त्याच्यामुळे होतात. मायनर चेंजेस असे असतात. अँटी सिमेट्रीमध्ये आधी दोन पार्ट तुमचे माइंडमध्ये क्लिअर आहेत का हे बघा. सिमेट्री म्हणजे काय? प्रत्येकाची अशी जोडी पाहिजे, उलट सुलटवाली जोडी पाहिजे म्हणजे सिमेट्रिक. आणि एकाचीही उलट सुलटवाली जोडी नको आहे म्हणजे अँटी सिमेट्रिक. हे दोन तर क्लिअर आहेत. हो. प्रत्येकाची सिमेट्रीवाली जोडी असली की सिमेट्रिक आणि एकाचीही सिमेट्रीवाली जोडी नसली की अँटी सिमेट्रिक. आता इथं प्रत्येकाची सिमेट्रीवाली जोडी आहे. यांच्याही आहेत पण यांचा काय आपल्याला विचार नाही करायचा. त्यामुळे हे सिमेट्रिक झालं. याच्यासाठी सिमेट्रीवाली जोडी आहे का? नाही. याच्यासाठी सिमेट्रीवाली जोडी आहे का? नाही. फक्त यांचाच विचार करायचा, यांचा विचार करायचा नाही, कारण ह्यांची जोडी हे स्वतः असतातच कुठेही. त्याच्यामुळे त्यांना खूप काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही त्यांच्यामुळं. याची जोडी नाही, याची पण जोडी नाही, हे तर असले तरी काय नसले तरी काय डझंट मॅटर. आणि त्यामुळं हे अँटी सिमेट्रिक आहे. हा अँटी सिमेट्रिक खूप त्रास देतो, केअरफुली लक्षात घ्या. आणि तो ह्या मायनर थिंगमुळं. ए नॉट इक्वल टू बी म्हणजे हे कुणासाठी चेक करायचं? फक्त ए आणि बी जर सारखे नसले आणि इक्वल असले. इथं इक्वल आहेत ना, हे इक्वल आहेत. इक्वलसाठी असेल, इक्वलसाठी डझंट मॅटर. चेक कोणासाठी करायचं? फक्त अनइक्वलसाठी. हा एक ॲडिशनल पॉईंट त्याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि हीच ती केस असते की ज्या ठिकाणी रिलेशन सिमेट्रिक पण होऊ शकतं आणि अँटी सिमेट्रिक पण होऊ शकतं. ही एक रेअर केस. आणि क्वेश्चन विचारताना असे तो दिसतो खूप छोटासा, एवढाच जास्त सेट दिलाय, एकच तर एलिमेंट दिलाय, पण त्याच्यावरती वर्किंग करत असताना आपल्या कन्सेप्ट किती मायन्यूट आहेत हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे हे रिलेशन पहा, ए कॉमा ए याची जोडी तर आहे पण ह्या जोडीला इम्पॉर्टन्सच नाही आहे, कारण त्याची जोडी तो स्वतःच आहे. आणि त्याच्यामुळे हे रिलेशन अँटी सिमेट्रिक पण आहे. आणि म्हणून करेक्ट आन्सर कुठलं? जे आपण पहिल्यांदा इमिजिएटली स्किप म्हटलं होतं. असं कधी घडू शकतं? ह्या अशा केसेसमध्ये की जे सिमेट्रिक पण आहे आणि अँटी सिमेट्रिक पण आहे. कळला फरक? लक्षात आलाय? अँटी सिमेट्रिकमध्ये एक ॲडिशनल थिंग लक्षात घ्या की ह्या जोड्या असल्या तरी पण त्याचा विचार नाही करायचा आहे, कारण हे सारखे आहेत. अँटी सिमेट्रीमध्ये फक्त ए आणि बी इक्वल नाहीत यांच्याच जोड्यांचा विचार करायचा आहे. म्हणजे ए बी, बी सी, ए सी, सी डी, डी ई अशा जोड्यांचा विचार करायचा. ए कॉमा ए, बी कॉमा बी, सी कॉमा सी, डी कॉमा डी यांचा विचार करायचा नाही. इन शॉर्ट, ओके. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही चेक केलं तर याच्यासाठी सिमेट्रीची जोडी नाही
याच्यासाठी पण सिमेट्रीची जोडी नाही. यांच्या असल्या तरी काही परिणाम होत नाही, ते रिलेशन अँटी सिमेट्रिक होणार. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये हा एकच एलिमेंट दिलाय ज्याचा काही अँटी सिमेट्रीवरती परिणाम होत नाही, म्हणजे ते रिलेशन अँटी सिमेट्रिक आहे आणि सिमेट्रिक पण आहे. ओके, अशा मायनर थिंग्समध्ये पकडतात जेई वगैरे सारख्या एक्झाममध्ये. कळलं, लक्षात आलं हे? सर अँटीसिमेट्रिक कसं ते वापस सांगा ना. अँटी सिमेट्रिकची मुख्य पहिली कन्सेप्ट काय आपली? कशाची सिमेट्रिक जोडी सापडेल ना. एकाची पण सिमेट्रिक जोडी नको आहे, बरोबर. आता याची सिमेट्रिक जोडी नाहीच आहे, याची पण सिमेट्रिकची जोडी नाहीच आहे. आता याची जोडी जर आपण पाहिली तर आहे तो स्वतःच. हो. याची जोडी जर आपण पाहिली तर तीही आहे, पण तो स्वतःच आहे. वेगळी जोडी सापडते का? नाही. वेगळी जोडी सापडते का? नाही सापडत. आणि म्हणून यांचा विचार नाही करायचा. ओके, याला जसं ए कॉमा बी ला बी कॉमा ए हा वेगळा एलिमेंट दिसतो, बी कॉमा सी ला सी कॉमा बी हा वेगळा एलिमेंट दिसतो, तो काउंट पण होतो, तसं ए कॉमा ए ला सिमेट्रिक जोडीचा दुसरा एलिमेंट दिसतो का त्यात? नाही, तो स्वतःच आहे. बी कॉमा बी ला वेगळा एलिमेंट दिसतो का सिमेट्रीचा? नाही दिसत, कारण तो स्वतःच आहे. म्हणजे स्वतःच असले तरी अँटी सिमेट्रीला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हे स्वतःच असले तरी सिमेट्रीलाही काही प्रॉब्लेम नाही. हे स्वतःच असले तरी ट्रान्झिटिव्हिटीलाही काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम म्हणजे चेक करत असताना फक्त कुणाचा विचार करायचा आहे? अनइक्वल असणाऱ्या एलिमेंटचा. ओके, त्यामुळे अँटी सिमेट्रीसाठी केअरफुली लक्षात ठेवा, डिफरंट एलिमेंट असतील त्यांच्याच सिमेट्रीच्या जोडीचा विचार करायचा, सारख्या एलिमेंटवाल्या सिमेट्रीच्या जोडीचा इम्पॉर्टन्स नाही. क्लिअर? म्हणजे हे रिलेशन सिमेट्रिक पण आहे, अँटी सिमेट्रिक पण आहे. सो करेक्ट आन्सर इज दिस वन, सिमेट्रिक अँड अँटी सिमेट्रिक. अशा रेअर केसमधलं एक्झाम्पल हे आहे. खूप कमी वेळा असं घडतं. ओके, येस. सो दिस विल बी द आन्सर. आता पहा, 5th क्वेश्चन. The relation is a subset of on the power set P of A of set A. तर असे क्वेश्चन तर थोडंसं आणखी कन्फ्युजन क्रिएट करणारे असतात. कारण काय केलं त्याच्यात? सेट, पॉवर सेट, सबसेट आणि ह्याच्यावर तर रिलेशन डिफाईन होतं. सगळ्या डोक्यात असा गोंधळ होऊन जातो. त्याच्याऐवजी ते ब्रदर ऑफ, सिस्टर ऑफ वगैरे असे जर विचारले तर ते जमतात, कारण ते सेटच्या बाहेरचे असतात, प्रॅक्टिकल एक्झाम्पल असतात. आता बघा इथं काय म्हटलंय? द रिलेशन, कुठलं रिलेशन? इज सबसेट ऑफ. आपण जसं एक्झाम्पल एक पाहिलं तर इज ब्रदर ऑफ, तसंच आहे हे, तर त्याऐवजी म्हटलंय इज सबसेट ऑफ. कुणावरती ते रिलेशन? सेट ए चा जो पॉवर सेट आहे त्याच्यावरती ते रिलेशन डिफाईन केलंय. आता आपण काय करू त्यासाठी? आधी म्हणजे एका एक्झाम्पलवरून त्याला चेक करू, सोपं जाईल तुम्हाला. आपण ए हा एक सेट गृहीत धरू
ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत ABC, याचा पॉवर सेट तयार करायचा आहे, म्हणजे P of A. Now what is power set? It is the set of all possible subsets of set A. A या सेटच्या सगळ्या पॉसिबल सबसेटचा सेट म्हणजे पॉवर सेट. याचे कोणकोणते सबसेट पॉसिबल आहेत? बघा, हा सेट लिहिलाय मी एक, हा सेट आहे. हा सेट ए चा सबसेट आहे का बघा. येस. हो. नंतर बी, सी, हे सगळेजण ए चे सबसेट आहेत. क्लिअर. त्यानंतर ए कॉमा बी, हा पण ए चा सबसेट आहे. बी कॉमा सी, ए कॉमा सी, बरोबर आहे. नंतर ABC, ABC, आणि नंतर फाय. हा असतो तो पॉवर सेट. कुणाचा? एचा. ए या सेटचा हा पॉवर सेट झाला. पॉवर सेट म्हणजे काय? सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ सेट ए. सेट ए चे जेवढे काही सबसेट आहेत त्या सगळ्यांचा सेट म्हणजे पॉवर सेट. ए चे सगळे पॉसिबल सबसेट लिहिले आपण. किती मिळाले ते? 1 2 3 4 5 6 7 8, 8 एलिमेंट मिळाले. 2⁻³ कारण ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 3. पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट मिळाले? 8. ओके, गॉट दिस. इथं ए चं काम संपलं. ए च्या सबसेटचं काम संपलं. आता क्वेश्चन इथून पुढे आहे. आर इज द रिलेशन डिफाइन्ड ऑन दिस पॉवर सेट. आर हे जे रिलेशन आहे ते कुणावर डिफाईन केलंय? या पॉवर सेट वरती डिफाईन केलंय, म्हणजे या एलिमेंट्स वरती डिफाईन केलंय. या एलिमेंट्स वरती डिफाईन केलंय म्हणजे यांच्या जोड्या जोड्या घ्यायच्या आहेत. म्हणजे समजा आर या रिलेशन मध्ये यांच्या जोड्या घ्यायच्या आहेत. त्या कशा? बघा आता, हा ब्रॅकेट, त्यातला समजा हा पहिला एलिमेंट आहे ए, आणि दुसरा एलिमेंट घेतला मी ए कॉमा बी. ही एक ऑर्डर्ड पेअरची जोडी तयार झाली. ही एक ऑर्डर्ड पेअरची जोडी तयार झाली. नंतर समजा दुसरा घेतला एलिमेंट आपण ए आणि ए कॉमा सी. बरोबर. ते अख्खं रिलेशनच आपण लिहू. रिलेशन काय सांगितलंय? पॉवर सेट मधले जे एलिमेंट आहेत त्यांच्या एकमेकांसोबत जोड्या बनवायच्या आहेत, पण सगळ्यांच्याच एकमेकांसोबत नाही बनवायच्या आहेत. अशा जोड्या बनवायच्या आहेत की ज्यात पहिला एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंटचा सबसेट पाहिजे.
पहिला एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंटचा सबसेट पाहिजे. लक्षात येत आहे? याची आणि याची जोडी नाही घेता येणार. का? कारण हा याचा सबसेट आहे का? नाही. याची आणि याची जोडी नाही घेता येणार कारण हा याचा सबसेट आहे का? नाही. याची आणि याची जोडी घेता येईल, ती आपण घेतली. का? कारण हा याचा सबसेट आहे. याची आणि याची जोडी होईल का? नाही, कारण हा सेट याचा सबसेट आहे का? नाही. याची आणि याची जोडी होईल कारण हा सेट याचा सबसेट आहे. बरोबर? आता याची आणि याची जोडी होईल का सांगा? हो. येईल? हां. म्हणजे ए बी सी. बरोबर? त्यानंतर याची आणि याची जोडी येईल का? हा एलिमेंट याचा सबसेट आहे का? नाही, उलट आहे. म्हणजे हा कोणाचाही सबसेट होऊ शकतो. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट, हे माहिती आहे आपल्याला. एम्प्टी सेट इज द सेट ऑफ सबसेट ऑफ एव्हरी सेट. बट एव्हरी सेट इज सबसेट ऑफ एम्प्टी सेट असं तर नाही होणार. म्हणजे हा सेट याचा सबसेट नाही. ओके. त्यानंतर एक मात्र थिंग असते की प्रत्येक सेट स्वतःचा तर सबसेट असतो की नाही? बरोबर? म्हणजे त्यात स्वतः सोबतची जोडी येणार की नाही येणार? ओके. या जोड्या लिहिल्या मी कुणासाठी? ए साठी लिहिल्या. अशाच बी साठी लिहिता येतील. यस. आधी हा सेट लिहिता येतोय का ते महत्वाचं, म्हणजे आपली रिलेशनची कन्सेप्ट परफेक्ट होऊन जाईल. की यात काय सांगितलंय? इज अ सबसेट ऑफ. रिलेशन काय घ्यायचं आहे? सगळ्यांच्या एकमेकांशी जोड्या नाही घ्यायच्या. अशा जोड्या घ्यायच्या की ज्यात पहिला एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंटचा सबसेट असेल. फर्स्ट वन इज सबसेट ऑफ सेकंड वन. इज अ सबसेट ऑफ, हे रिलेशन आहे. ओके. आता याच्या जोड्या तर झाल्या, प्रत्येकासोबत घेतल्या आपण. ज्याचा तो सबसेट आहे त्याच्यासोबतच. आता याच्या जोड्या कोणाकोणासोबत होतील सांगा? बी आणि ए बी. बी आणि ए बी. ए बी. नंतर बी बी सी. बी आणि बी सी. बी सी. एकेका एक्झाम्पलवरती वेळ देतोय आपण, वेळ घेतोय आपण, पण ते कन्सेप्च्युअली क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार की अरे एक एक एक्झाम्पल अर्धा अर्धा तास चालतंय, मग तेवढं इतकं डिफिकल्ट नाही आहे ते. एकदा डोक्यात बसणं गरजेचं आहे. एकदा बसलं कन्सेप्च्युअली की मग वेळ नाही लागत त्याला. त्यानंतर पुढची जोडी बी आणि ए बी सी. बी आणि बी सी. ए बी सी. पुढची जोडी बी आणि बी. बी आणि बी. असंच याच्यासाठी जोड्या लिहिता येतील? हो. सांगा.
सी आणि BC. सी आणि BC. ए सी. A and AC. सी आणि AC. ए सी झाला, बी सी झाला. नंतर सी आणि C आणि ABC. ए बी सी. आणि नंतर सी आणि सी. ओके. अशा जोड्या की पहिला एलिमेंट दुसऱ्याचा सबसेट पाहिजे. आता सी आणि ए ची जोडी येणार नाही, सी आणि बी ची पण जोडी येणार नाही, बरोबर. आता याचं बघा चेक करू. याची जोडी कुणाकुणासोबत येऊ शकते? ABC. ABC. ए बी आणि ए बी सी, बरोबर आहे. एका सोबतच येणार, बाकी नाही कुणासोबत. त्यानंतर बी सी, याची जोडी कुणासोबत येईल? ABC. फक्त ए बी सी सोबत. पण याची जोडी स्वतः सोबत पण येईल ना? हो. बरोबर आहे. बरोबर आहे का? स्वतः सोबत तर प्रत्येकाची येणार. असं लिहिता करता येईल हे कम्प्लीट? असं पूर्ण लिहायची गरज आहे का? आपल्याला ॲक्च्युली यातला एकही एलिमेंट लिहायची गरज नाही या क्वेश्चनसाठी. फक्त इज अ सबसेट ऑफ हे रिलेशन काय सांगतं ते आता कळलंय? हो. मग याला आपण डॉट 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 देऊ, तुम्ही त्याला कंप्लीट करा. आता अशी प्रत्येकाची जोडी येईल. याची जोडी याच्यासोबत येईल, स्वतःसोबत येईल. याची जोडी याच्यासोबत येईल, स्वतःसोबत येईल. ठीक आहे, आपण थोडेच राहिलेत, लिहून टाकू आता. उगीच थोड्यासाठी कशाला. बी कॉमा सी, याची जोडी ए बी सी सोबत येईल आणि स्वतःसोबत येईल. त्यानंतर ए सी, ए बी सी आणि परत ए सी, ए सी. आणि ए बी सी याची जोडी फक्त स्वतःसोबतच येईल, बरोबर. येस. आता ए बी सी म्हणजे सेट ए आहे, त्याला आपण ए कॉमा ए असंही लिहू. त्या ए बी सीला प्रत्येक ठिकाणी आपण कॅपिटल ए जरी लिहिलं असं तरी चाललं असतं. आणि फायची मात्र जोडी प्रत्येकासोबत येईल, बरोबर आहे. हो. कारण फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. हे सगळ्यांसोबत येईल. याला डॉट डॉट देऊन टाकू आपण आता. क्लिअर झालं? म्हणजे यात किती एलिमेंट येत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हे पुढचे 8 म्हणजे 28.
ओके, आता आपल्याला पाहायचंय, डिसाईड करायचंय की हे रिलेशन कोणत्या टाईपचं आहे. फर्स्ट, हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे का सांगा. आहे का? येस आहे. कारण यातल्या प्रत्येकाची स्वतः सोबतची जोडी तर आलीच आहे ना याच्यात, बरोबर आहे का? याची जोडी स्वतः सोबत आली आहे, याची पण जोडी स्वतः सोबत आलेली आहे, याचीही जोडी स्वतः सोबत आली आहे. कारण प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच. त्यासाठी हे पूर्ण सेट लिहायची गरज नाही आहे. आपल्याला यातल्या अशा जोड्या लिहायच्या आहेत की पहिला सेट दुसऱ्याचा सबसेट पाहिजे. मग प्रत्येक सेट स्वतःचा सबसेट असतो, त्यामुळं स्वतः सोबतची जोडी तर येणार ना प्रत्येकाची, बरोबर आहे का? म्हणजे हे रिलेशन कसं आहे? रिफ्लेक्सिव्ह आहे. बरोबर. हे रिलेशन सिमेट्रिक आहे का? सिमेट्रिक आहे का? नाही. का नाही? ए कोमा बी आहे पण बी कोमा ए नाही. कारण पहिला सेट जर दुसऱ्याचा सबसेट आहे तर दुसरा सेट हा पहिल्याचा सबसेट. पहिला दुसऱ्याचा सबसेट आहे म्हणजे हा याचा सबसेट आहे. पण हा सेट याचा सबसेट होईल का? होईल का? नाही होणार. नाही. हा याचा सबसेट आहे पण हा याचा सबसेट होईल का? नाही होणार. हा याचा सबसेट आहे पण हा याचा सबसेट आहे का? नाही. नाही. हा याचा सबसेट आहे पण हा याचा सबसेट आहे का? हो. आहे. पण तो कुणासाठी आहे? इक्वल वाल्यांसाठी आहे, बरोबर आहे. आणि इक्वल वाल्यांचा काही इफेक्ट होत नाही. गेटिंग द पॉइंट? इक्वल वाल्यांसाठी सिमेट्रिक जोडी असली काय नसली काय डझंट मॅटर. म्हणजे जोड्या कुणाच्या पाहायच्या? फक्त अनइक्वल वाल्यांच्या पाहायच्या. आणि अनइक्वल वाल्यांसाठी एक तरी जोडी येते का याच्यामध्ये? येऊ शकते का? म्हणजे हे रिलेशन सिमेट्रिक तर नाहीच पण अँटी सिमेट्रिक मात्र आहे. कळला फरक? म्हणजे जरी हे इंटरचेंज वाले येत असले सारखे वाले, त्याचा काही इफेक्ट नाही विचारात घ्यायचा. कारण हा याचा सबसेट आहे, हा याचा सबसेट आहे. हे कधी होत आहे? फक्त इक्वल वाल्यांसाठीच होत आहे. अनइक्वल वाल्यांसाठी होत आहे का? नाही. मग अनइक्वल वाल्यांची एकही सिमेट्रीची जोडी नाही. म्हणजेच हे रिलेशन कसं आहे? अँटी सिमेट्रिक आहे. थोडक्यात कन्फ्युजन होत असेल तर एक सोपा मार्ग लक्षात ठेवायचा. सिमेट्रीसाठी आणि अँटी सिमेट्रीसाठी दोन्हीसाठी पण फक्त अनइक्वल वाल्यांच्या जोड्या चेक करायच्या. इक्वल वाले असले काय नसले काय, काही विचार नाही करायचा. संपलं. सगळं कन्फ्युजन निघून जातं.
यांचा विचारच नाही करायचा. यांचा विचार फक्त रिफ्लेक्सिव्हसाठी करायचा, बाकी कुठल्याच टाईपला विचार नाही करायचा. भरपूर कन्फ्युजन तुमचं निघून जाईल. तर क्लिअर? येस. आता हे रिफ्लेक्सिव्ह आहे, अँटीसिमेट्रिक आहे. ट्रान्झिटिव्ह आहे का बघा. आता त्यासाठी हे प्रत्येक एलिमेंट नाही चेक करत बसायचा. सोपा मार्ग. यात कुणाकुणाच्या जोड्या येतील? अशा जोड्या की पहिला एलिमेंट हा दुसऱ्याचा सबसेट आहे. मग मला सांगा, जर त्यात ए कॉमा बी ही जोडी आली तर याचा अर्थ काय? जर त्यामध्ये ए कॉमा बी ही जोडी आली तर याचा अर्थ ए इज सबसेट ऑफ बी. बरोबर आहे का? हो. त्यानंतर जर त्यात बी कॉमा सी ही जोडी आली तर याचा अर्थ बी इज सबसेट ऑफ ए सी. सॉरी, बी कॉमा सी ही जोडी आली याचा अर्थ बी इज सबसेट ऑफ सी. मग ए हा बीचा सबसेट आहे आणि बी हा सीचा सबसेट आहे. तर ए हा सीचा सबसेट होईल किंवा नाही? हो. यस. ए हा बीचा सबसेट आहे म्हणजे ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत आणि बी चे सगळे सी मध्ये आहेत. मग ए चे सगळे एलिमेंट सी मध्ये येणार नाहीत का? येणार सर. येणार. बरोबर आहे. म्हणजे त्यात ए कॉमा सी पण असणार, कारण ए जर बी चा सबसेट आहे, बी जर सी चा सबसेट आहे, तर ए हा सी चा सबसेट असणारच. आणि त्यामुळं हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह पण आहे. ओके. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे? ऑप्शन काय दिलेले आहेत? पहिला ऑप्शन आहे सिमेट्रिक. सिमेट्रिक आहे का ते रिलेशन? आहे का? नाही. 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 इक्विव्हॅलन्स होईल का मग? नाही. 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 अँटीसिमेट्रिक हो. आहे. आहे. कळलं? लक्षात आलं? हो. सो दिस रिलेशन इज अँटीसिमेट्रिक. वाटल्यास तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे, तुम्ही हा सेट नोट डाऊन करा, कंप्लीट करा. तो डॉट 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 पुढचे जे लिहिलेले आहेत ते. याच्यात पॉवर सेट म्हणजे काय, पॉवर सेट कसा लिहायचा आणि त्याचे सबसेट आहेत हे रिलेशन म्हणजे. कंप्लीट दिस.